मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देतोय प्रवीणला. मनपूर्वक अभिनंदन. वेल प्ले प्रवीण. कॉंग्रॅच्युलेशन फॉर नेक्स्ट मॅच. हार्ड लक सिद्धगड बी. अपकमिंग टुर्नामेंटसाठी तुम्हाला देखील असेल भरपूर साऱ्या शुभेच्छा. यानंतरचा सामना लगेचच आपला भेटेला येतो. जनमान बांदेली ऑन द टॉस. डिसाइड टू बॉल फर्स्ट आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं ते टीम जनमान भुवनला. जसं सामना स्टार्ट होईल आपल्यासोबत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समधून अभयजी खुने सर. थँक्यू. चला मॅच आपण सुरू करतो. आजच्या रजनीमध्ये हा सामना क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळेल. जय हनुमान भुवन त्यांच्या विपक्षामध्ये जय हनुमान बांदिवली. जय हनुमान भुवन दिलेल्या वेळेमध्ये कॅप्टन टॉससाठी आला नव्हता, त्याच कारणास्तव टॉस विन आपण जय हनुमान बांदिवली टीमला दिलेला आहे या मॅचमध्ये. आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय जय हनुमान बांदिवली टीमने त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. चला सामना आपण सुरू करतोय. सलामीची जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये रोहित आणि भावेश आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग मागपती बॉलर समीर भोईर सध्या सज्ज होतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक टाकण्यासाठी P1च्या षटकामध्ये जय हनुमान बांदिवली टीमकडनं समीर भोईरची नियुक्ती आता त्या ठिकाणी केलेली आहे. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये हा दुसरा सामना. टेडी देखील आपल्यासोबत जॉईन झालेला आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. मॅच इज ऑन. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळेल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आणि पहिल्याच बॉलवरती रोहितची मात्र मोठी विकेट आता मिळते क्षेत्ररक्षण करणाऱ्या जय हनुमान बांदिवली टीमला. रोहित बॅक टू द पवेलियन. आहे रिव्ह्यू घेतला होता बॅटिंग करणाऱ्या टीमने, परंतु आता तो गमावलेला आहे. आणि फलंदाज रोहित या मॅच मध्ये असफल. फलंदाज बाद. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये निलेश आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲट नंबर 3 वरती पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती विकेट. गोल्डन डकी शिकार. फलंदाज खोलवा टप्पाचा बॉल. अंपायरकडे स्ट्रॉंग अपील. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. विकेट किपर कडनं मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. यष्टांच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. एक रिस्की सिंगल एक चिकी सिंगल या बॉलवरती कंप्लीट होत असताना आता या सिंगलच्या मदतीने सध्या धाव फलक त्या ठिकाणी ओपन केलं जात आहे. फुलटॉस बॉल ऑनसाइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालेत. जर पहिल्याच अटेम्प्टमध्ये चेंडू कलेक्ट करून जर थ्रो केला असता तर नक्कीच त्या ठिकाणी आता पुन्हा एकदा रिव्ह्यूची मागणी मात्र अंपायरच्या माध्यमातून केली जाते. स्टंपिंगसाठी आय थिंक विकेट कीपरनं अपील केलं आहे.
फलंदाज त्या ठिकाणी रिटर्न क्रीजमध्ये पोहोचलेत का नाही हा प्रश्न सध्या उपस्थित झालेला आहे. थ्रो मात्र विकेटच्या पाठीमागे देण्यात आला. एक्झॅक्ट आपण त्या ठिकाणी चेक करतोय काय घडले मैदानाच्या आतमध्ये. यस, फलंदाज बाद. रिटर्न क्रीज मध्ये पोहोचण्याच्या अगोदर विकेट किपर आपण पाहतात ऍक्शन रिप्ले मध्ये फलंदाज त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. चांगली विकेट किपरिंग आपल्याला पाहायला मिळेल. वैभव आहे त्या ठिकाणी. आय थिंक यस, वैभवच्या माध्यमातून क्रिकेटमध्ये बेसिक्स सध्या उपयोग करत असताना वैभव फलंदाजाकडनं मिस्टेक झाली. रिटर्न क्रीजमध्ये निलेश त्या ठिकाणी बाद झालेले आहेत स्ट्राईक नेटवरती आणि नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये महेश आपल्याला पाहायला मिळेल. रोहित बाद झाला निलेश आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये महेश सध्या एंटर होतोय. 2 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 2 विकेट देखील सध्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉलर समीरला आपण पाहतायत अंपायरच्या डाव्या बाजूने. बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा धावची संधी आहे आणि अंपायरचा बोट आकाशाकडे. कम्युनिकेशन ब्रेक झाला. सुसंवाद नव्हता या चेंडूवरती आणि मोठी विकेट. डावखुऱ्यात त्याचा विस्फोटक फलंदाज भावेश मात्र या मॅच मध्ये आता फेल होत असताना फलंदाज बाद. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 3 गडी या ठिकाणी बाद झालेल्या आहेत. जे हनुमान भुवन टीमचे टॉस त्या ठिकाणी जे हनुमान मादिवली टीमला आपण डिक्लेअर केला आणि त्यानंतर सागरजी लिंगे, विश्वास दादा धस आणि दशरथ दादा दिघे आपण या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये जयेश. वेगवान बॉल. गोलंदाज समीरचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत अचूक नियंत्रित गोलंदाजी केली या मॅचमध्ये. 2 रनआउटच्या विकेट त्यानंतर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली होती. रोहितला त्यानं बाद केला आणि त्यानंतर आतापर्यंत फक्त 2 धावा या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. लव फुलटॉस होता. ऑनसाइडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. सिंगल घेण्याचा प्रयत्न होता फलंदाज जयेशचा परंतु नकार दिलाय आणि शेवटचा बॉल षटक क्रमांक 1 मध्ये आता डॉट आपल्याला पाहायला मिळेल. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना हनुमान भुवन टीम 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 या आकड्यावरती. एबी रॉयल्स आयोजित वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026 ही स्पर्धा सध्या आपण पाहतायत. या स्पर्धेची आजची 3री रात्र आपल्याला पाहायला मिळते आणि 3ऱ्या रात्रीमध्ये हा दुसरा सामना सध्या आपण पाहतायत. या स्पर्धेमध्ये नियम सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तब्बल 10 संघ एका दिवसामध्ये इनॅक्शन आपल्याला पाहायला मिळतील आणि पहिल्या फेरीमध्ये जो संघ सर्वोच्च धावसंख्या त्या ठिकाणी उभारेल त्या संघाला आपण दुसऱ्या फेरीसाठी त्या ठिकाणी बाय देणार आहोत. त्यामुळे प्रत्येक टीमचं लक्ष त्याकडे देखील असेल की पहिल्या डावामध्ये आपण जास्तीत जास्त धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या पाहिजेत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. वैभव पहिला बॉल फुलटॉस आहे. फिल्डरकडनं मिस्टेक झाली. आउटफील्ड फास्ट आहे. मैदानाची बॉल थांबणार नाही आणि सरळ निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. तर याच दरम्यान सूरजदादा लिंगे देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आपण वेलकम करूयात. स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. समोरच्या दिशेने फोर्स केला. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये नयन. चांगले क्षेत्ररक्षक नयनचं आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती फक्त एक सिंगल. षटक क्रमांक 2 गोलंदाज वैभवला सध्या आपण पाहतात. पहिला चेंडू विकेट
किपरच्या पाठीमागे फिल्डरकडनं मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली. 4 धावा त्या बॉलवरती. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवरती आतापर्यंत एकंदरीत 7 धावा. शफल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न होता. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज वैभवकडे गती आहे आणि त्या गतीचा पुरेपूर फायदा सध्या या षटकामध्ये तो घेत असताना पहिलं षटक समीर भोईरचं अप्रतिम होतं, ज्यामध्ये फक्त त्यानं 2 धावा खर्च केल्या. एक वैयक्तिक सफलता, त्याचबरोबरने 2 सांघिक सफलता, 3 गडी पहिल्या षटकामध्ये बाद झालेले आहेत जर्मन भुवन टीमचे. फटका इथे देखील फसलाय. बॉल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत बॉलच्या खाली. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल आणि फलंदाज जयेश या मॅचमध्ये फेल होत असताना फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतायत समीर भोईर चेंडूच्या खाली आले. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळेल. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये डाव कोसळत असताना नवीन फलंदाज सध्या रोहित भोईर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. पहिल्या बॉलवरती रोहित साबले त्या ठिकाणी बाद झाला. 2 रोहित आहेत बॅटिंग करणाऱ्या जर्मन भुवन टीमकडे. आणि रोहित म्हटलं तर भारतीय टीममध्ये रोहित हिटमॅन म्हणून ओळखला जातो. आणि या दोन्ही फलंदाजांनी या मॅचमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिलं तर एक रोहित अपयशी ठरला. नवीन रोहित मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल खेळत असताना बॉल थोडा खाली राहिला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आत्तापर्यंत वैभवनं देखील चांगले षटक टाकले या मॅचमध्ये. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवरती 7 धावा. 4 गडी या मॅचमध्ये आत्तापर्यंत बाद झालेले आहेत. इथनं पार्टनरशिपची नितांत गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. हो, हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. सेन्सिबल क्रिकेट सध्या रोहित भोईर या बॉलवरती खेळत असताना शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आपल्याला पाहायला मिळेल आणि 2 षटकांचा खेळ, पॉवर प्लेचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाला आहे. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर्मन भुवन टीम 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 या आकड्यावरती. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच आपण क्षेत्ररक्षण सज्ज करायचं. जर्मन बांदिवली टीम नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अच्छा, रजनीमध्ये 3रा सामना जय हनुमान तोंडली बी आणि त्या संघाच्या विपक्षामध्ये जय गावदेव धानकी टीम. विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार आपण क्रीडानगरीमध्ये जर उपस्थित असाल तर इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी यायचं आहे. ज्या टीमचा कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित असेल आणि ज्या टीमचा कर्णधार इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी उपस्थित नसेल, ज्या टीमचा उपस्थित असेल त्या टीमला टॉस विन दिला जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नयनला सध्या आपण पाहताय. षटक क्रमांक 3 मध्ये पॉवर प्लेचे दरवाजे या ठिकाणी आता पूर्णपणे खुले झालेले आहेत. 5 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर सीमारेषेचं रक्षण करत असताना पाहायला मिळतील. ऑन साईडमध्ये 2-3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट, त्याचबरोबरने स्क्वेअर लेग देखील आपल्याला पाहायला मिळेल. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये अशा प्रकारे क्षेत्ररक्षणाची रचना सध्या गोलंदाज नयन करत असताना विकेटच्या पाठीमागे, विकेट किपरच्या पाठीमागे 2 खेळाडू, एक शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नयनचा पहिला बॉल फलंदाज रोहित साठी. रोहितच्या बॅटमधनं बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार, धमाका. चला चेंडू पुरवा मॅनेजमेंट कमिटी. षटक क्रमांक 3 मध्ये नयनवरती आता आक्रमण केलं. पहिलाच बॉल रोहित भोईरच्या बॅटमध्ये षटकार आपण पाहिला. अगदी आपण पाहिलं या मॅच मध्ये भावेश देखील 0वरती बाद झालेला आहे. चॉईस बॉल नसेल, विनंती असेल फलंदाज. मॅच बॉल आला असेल तर मॅच बॉलनं सामना आपण कंटिन्यू करा अंपायर्स. यस, मॅच बॉल रिटर्न होतोय. आपण मॅच कंटिन्यू करतोय. षटकार आपण पाहिला रोहित भोईरच्या बॅटमधनं भावेश
चर्चा आपण करत होतो. भावेश सध्या बाद झाला या मॅचमध्ये. भावेशच्या बॅटमधनं आपण 6 चेंडूमध्ये 6 षटकार आपण पाहिले होते. स्पर्धा होती शिरवली मानिवलीच्या मैदानावरती. डावखुऱ्यात आता विस्फोटक फलंदाज तो या मॅचमध्ये अपयशी ठरला. यावेळेस पुन्हा एकदा विकेट किपरचं चातुर्य त्या ठिकाणी आपण पाहिलं आणि अंपायरकडे आता रनआउटसाठी रेफल अंपायरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. थर्ड अंपायर रिव्ह्यू त्या ठिकाणी असेल. टेक्निकल टीमकडे सध्या आपण जाऊयात. थोड्याच वेळामध्ये डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. OUT फलंदाज होईल बाद. आणखीन एक धावचीतची विकेट या मॅच मध्ये आता गमावली. ऍक्शन रिप्ले सध्या ऑन स्क्रीन. विकेट किपर वैभव त्या ठिकाणी आले आणि जास्त वेळ न घेता सरळ यष्टा त्या ठिकाणी उखाडल्या आणि फलंदाज मात्र महेश या मॅच मध्ये बाद होत असताना लागलाय 14 या आकड्यावरती हा 5वा धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अशोक आपल्याला पाहायला मिळेल. 7व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला. घातक गोलंदाजी सध्या ज्या हनुमान बांदिवली टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतीये. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळेल. विकेट किपर वैभवचं कौतुक आपण करूयात कारण रनआउटच्या विकेट्स त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी टिपल्या गेल्या. चांगली गोलंदाजी देखील आतापर्यंत या मॅचमध्ये राहिलेली आहे. हो बॅकफुटवरती आले फक्त दिशा दिली आहे. नजाकत भरा फटका आपल्याला पाहायला मिळेल आणि बॉल जाईल डीप थर्डमॅनला सीमारेषेच्या बाहेर. फलंदाज अशोकच्या बॅटमधनं आता मात्र शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं फक्त दिशा दिली. गतीचा उपयोग केला. गोलंदाज नयनच्या 4 धावा एकवटल्या. फलंदाज अशोकने. टीमची टोटल सध्या पुढे सरकत असताना 18 या आकड्यावरती. 18 ऑन बोर्ड. 18 धावा सध्या धावफलकावरती. लोवर फुलटॉस होता. ऑनसाइडला लॉफ्ट केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक समीर आहेत. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी रोहित भोईर करत होते परंतु नकार दिला अशोकनं. अशोकला देखील आता माहिती आहे की या मॅचमध्ये विकेट आपण फार गमावलेले आहेत. शेवटचा बॉल असेल. षटक क्रमांक 3 मध्ये 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलक सध्या आपण पाहू शकता. खोलवर टप्प्याचा बॉल. लोवर फुलटॉस होता. फसवा बॉल. सातत्याने नयनच्या माध्यमातून चेंडू आपण कित्येकदा पाहिलेत आणि त्याचा उपयोग सध्या नयन करत असताना वाईट यॉर्कर. लोवर फुलटॉस. फसवा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आणि 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल आहे स्कोर कार्डवरती 19 धावा. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्या रोहित भोईर आणि अशोक चर्चा करत असताना इथून पुढे टीमची टोटल एका चांगल्या स्कोर कार्डपर्यंत नक्कीच न्यावी लागेल कारण आपण पाहिलं तर बांदिवली टीमकडे देखील चांगल्या प्रकारचे फलंदाज आहेत आणि आतापर्यंत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रजनीमध्ये. सामना क्रमांक 3 जय हनुमान तोंडली बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जय गावदेव धानके टीम. दोन्ही टीमचा कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस कंपल्सरी करतोय. ज्या टीमचा कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित असेल आणि जर समोरच्या टीमचा कॅप्टन उपस्थित नसेल तर उपस्थित संघ कर्णधाराला टॉस विन त्या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येतोय. अगदी तेच चित्र आपण पाहिलं या मॅचच्या अगोदर. मिड इनिंगमध्ये जय हनुमान भवन टीमचा कॅप्टन उपस्थित नव्हते त्यामुळे जय हनुमान बांदिवली टीमला आपण टॉस विन त्या ठिकाणी डिक्लेअर केलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाचा निर्णय जय हनुमान बांदिवली टीमने स्वीकारला आहे आणि आत्तापर्यंत तो निर्णय योग्य ठरला असं म्हणायला हरकत नाही आहे. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सेकंड स्पेलमध्ये समीर भोईरला आपण पाहतायत. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. फटका इथे फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि झेल ड्रॉप. सेकंडचा कॉल होता आणि वेगानं या 2 धावा
अगदी पूर्ण करत असताना झेल देखील ड्रॉप झाला. रनआउटची विकेटची संधी देखील होती, ती संधी देखील आता गमावली. पहिलाच बॉल होता, लॉफ्ट करायचा प्रयत्न फलंदाज अशोकचा. फटका मिस टायमिंग होता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते, संतोष होते, परंतु त्यांच्या हातामध्ये चेंडू निसटत असताना 2 धावा या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतील. खोलवा टप्प्याचा बॉल, एक्स्ट्रा कव्हरमध्ये फटका, चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर ओम त्या ठिकाणी सज्ज आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एका सिंगल आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक एंडवरती रोहित भोईर आपल्याला पाहायला मिळेल. रोहितच्या बॅटमध्ये एक मोठा फटका आपण या सत्रामध्ये नक्कीच पाहिलेला. रोहितवरती आता फार मोठी जबाबदारी या मॅचमध्ये. वेगवान बॉल, समीर भोईरनं आता मात्र गतीने उत्तर दिलाय. टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपर वैभवच्या हातामध्ये हा बॉल निघून चालला. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गतीचा उपयोग सातत्याने समीर भोईर या इनिंगमध्ये करत असताना पहिल्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली आणि या षटक क्रमांक 4 मध्ये तशाच प्रकारची गोलंदाजी करतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका इथे फसला. बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. एका हाताने त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न होता. हळूहळू चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय, परंतु बॅकअपसाठी फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि चेंडू अडवलाय. या दरम्यान या 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील दुहेरी धावेच्या मदतीने. सध्या धावफलक त्या ठिकाणी पुढे जात असताना 24-24 या आकड्यावरती. रजनी क्रमांक 3, रात्र क्रमांक 3 सध्या आपण पाहतायत. वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील चषक 2026. सध्या फिल्डिंगमध्ये चेंज करत असताना ओमला थोडा फाईन त्या ठिकाणी आता सेट करण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये तर ते शॉर्ट पॉईंटमध्ये आलेले आहेत आणि डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक तो एक्स्ट्रा कव्हरमध्ये आता आपल्याला पाहायला मिळेल डीपमध्ये. आता पाहावं लागेल कशा प्रकारचा चेंडू टाकण्यात येईल. गोलंदाज समीर भोईरच्या माध्यमातून. समीर भोईर तयार. स्ट्राईक एंडवरती फलंदाज रोहित भोईर. भोईरच्या विरोधामध्ये भोईर. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, गॅप शोधण्याचा प्रयत्न होता फलंदाज रोहित भोईरचा. एक सिंगल या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीने सध्या धावफलक पुढे जात असताना 25-25 या आकड्यावरती. यावेळेस फलंदाज अशोक झालेत बीट झालेत विकेट किपर. आउटफील्ड फास्ट आहे मैदानाची आणि बॉल सरळ निघून जाईल लॉंग स्टॉपला, सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार आणि या चौकाराच्या मदतीने सध्या हे धावफलक पुढे जात असताना 29-29 या आकड्यावरती. आणि षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जनमान भुवन टीम आपल्याला पाहायला मिळेल 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तब्बल 29 या आकड्यावरती. थँक्यू. सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज चर्चा करत असताना शेवटच्या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न आता दोन्ही फलंदाजांना राहणार आहे, यामध्ये शंका नाही. नेक्स्ट मॅच जय हनुमान तोंडली पी आणि त्यांच्या विपक्षामध्ये त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल जय गावदेव धानकी. दोन्ही टीमचं कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायची आहे. मिड इनिंगमध्ये कंपल्सरी टॉस आपण करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अंतिम अखेरचं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीपला आपण पाहतायत. बॉलिंग मार्कवरती सध्या सज्ज होत असताना बॉलर संदीप. वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज रोहित भोईरचा, परंतु अपयश आलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. डॉट बॉल. सध्या अशोक आणि रोहित एकत्र येत असताना ते दाखवलं जात आहे टेलिव्हिजन स्क्रीनवरती. चांगल्या प्रकारे टेलिकास्ट सध्या सुरू आहे 3 कॅमेऱ्याच्या मदतीने या स्पर्धेचा 7 स्टार लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. या वेळेस आपण पाहतायत व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. तेच पाहिलं फलंदाज रोहित भोईरनं एक्स्ट्राची धाव या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि टीमची टोटल सध्या पुढे सरकत असताना 30 या आकड्यावरती. 30 धावा सुद्धा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा
बॉलर संदीप आडवा बॅटनं ऑन साईडला फटका सजवण्याचा प्रयत्न होता. स्वतःवरती नाराज आहे फलंदाज रोहित. अगदी आपण पाहिलं तर कनेक्शन होत नाहीये आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये मोठे फटके येणं फार महत्त्वाचं होतं, परंतु सध्या ते मोठे फटके येत नाही आहेत आणि चिंतेची बाब असेल जर्मन भुवन टीमसाठी. पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न हाफ ट्रॅकर होता. आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होईल अशोक. हा 6वा धक्का. नवीन फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना अजय बॅटची आतली कडा लागली आहे. विकेट किपर स्वतः बॉलवरती आले. आणखीन एक डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज संदीपच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलर संदीप रोहित भोईरला शांत ठेवले षटकामध्ये. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. आता मात्र बॉल पाठवलाय डीप मिड विकेटला. सीमा रेषेच्या बाहेर. फलंदाज रोहित भोईरच्या पाठपदना धमाका. हा तडाखा षटकार. साइडला लॉफ्ट केला. याचं आपण पाहता साइड अँगलने हा व्ह्यू. फटका जबरदस्त. धावा देखील चांगल्या आपल्याला पाहायला मिळताना दिसतील. षटकार आला. टीमची टोटल आहे 36 धावा. शेवटचा बॉल या षटकामध्ये. हा चेंडू देखील बाहेर मारण्याचा प्रयत्न फलंदाज रोहित भोईर नक्कीच करेल. ऑन साइडला टक असा आवाज. स्वीट साऊंड आणि बॉल चालला डीप मिड विकेटला. सीमारेषेच्या बाहेर. षटकार. शेवट केलाय गोड. फलंदाज रोहित भोईरच्या बॅटमधनं या षटकामध्ये सलगचा दुसरा बिग हिट. ऍक्शन रिप्ले सध्या आपण पाहतात. ऑन साइडला खेचून मारला. अक्षरशः ताकदीचा वापर करण्यात आला आणि बॉलला पाठवला डीप मिड विकेटला. सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि डाव झाला समाप्त. इनिंग झाली कंप्लीट. 5 षटकांच्या समाप्तीनंतर जर्मन भुवन टीम सध्या जाऊन पोहोचत असताना 42 या आकड्यावरती आणि 43 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. जय गावदेव धानकी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल कॅप्टन जय हनुमान तोंडली बी संघ आपला कर्णधार या. इनिंग ब्रेक या ठिकाणी होतोय. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी नाणेफेकी आपण करणार आहोत. जर आपला कॅप्टन उपस्थित नसेल तर जय गावदेव धानकी टीमला आपण टॉस विन त्या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत. जर्मन तोंडली बी संघ आपला कॅप्टन या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस कंपल्सरी करतो मित्रांनो. जयगावदेव धानकी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. जर सामना सुरू होण्याच्या अगोदर आपला कॅप्टन उपस्थित झाला नाही तर जयगावदेव धानकी टीमला आपण टॉस विन त्या ठिकाणी डिक्लेअर करणार आहोत. सूरजदादा लिंगे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत, परंतु जय हनुमान तोंडली बी संघाचे कॅप्टन अजूनही उपस्थित नाही आहेत. बेचाळीस बनलेले आहेत पहिल्या डावामध्ये आणि दुसऱ्या डावामध्ये आता आपण जर पाहिलं तर 30 बॉलमध्ये 43 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकण्यासाठी आपण जाऊयात खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आणि आवाज ऐकूयात आमचे साथी समालोचक दीपवीर बिराडी सर यांचा. धन्यवाद.
चला जनमान तुंडली संघ मित्रांनो, वेळेपेक्षा जास्त वेळ घेऊ नका. त्रेचाळीस धाब्याचं टार्गेट सेट झालेलं आहे आघाडीसाठी. समीर भोईर आणि त्याच्यासोबत देतोय ओम भोईर. पहिल्या सत्रात जबरदस्त गोलंदाजी राहिली जनमान बांदिवलीची, मात्र जनमान भुवनला देखील आता मॅचमध्ये या धाबा रोखाव्या लागतील. पाहिजे नक्की विजय कुठला संघ होईल. दुसरा डाव सुरू होतोय. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सस्ने सरचे स्वागत. अजय गोलंदाजीसाठी दाखल झालेले. चला वेळ जास्त घेत आहे टीम जय हनुमान भुवन, थोडी घाई करा. चला दानकी टीम आपला निर्णय प्रतीक्षेत आहे, तो आयोजक समितीपर्यंत पोहोचवा. प्रतिस्पर्धी संघ इनिंग ब्रेकमध्ये उपस्थित झाला नाही, त्याच कारणासह तुम्हाला टॉस विन डिक्लेअर दिलेला आहे. राहुल बॅटिंगचा निर्णय, आपण रेडी राहा. गेम इज ऑन. पहिला बॉल बॅटच्या आतला गेडा घेत निघाला एसटी रक्षकाच्या दिशेनं. बॅटच्या आतल्या भागाला ब्रश होत विकेट किपरच्या हातात जातोय. हवं तसं मिडलिंग करता आलं नाही समीरला. बॅकवर्ड पॉइंट झोनला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बॅटमध्ये तो संपर्क नव्हता. डॉट बॉल, पहिला बॉल डॉट. बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत अजयला. 43 धावसंख्येचं संरक्षण सध्या दुसऱ्या डावामध्ये करत असताना आपण बघत आहोत टीम जनमान भुवन. यावलेला बॅटची कडा, बॉल अवे, टॉपेज, कॅच ड्रॉप. एसटी रक्षक आणि शॉ थर्डमॅनच्या दरम्यान साधा सोपा सहज झेल आता सुटलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पण सध्या त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत. अधिकचा काल बॉल हवेत जरूर होता, पण एसटी रक्षकाला झेल पकडता आला नाही. प्रॉपर कॉलिंग नव्हतं थर्डमॅन आणि एसटी रक्षकाच्या दरम्यान. समीर भोईरला मिळतं जीवनदान. महत्त्वाचा खेळाडू आहे समीर भोईर. जनमान बांदिवली टीमचा पाठीचा कणा आहे, मात्र अशा महत्त्वाच्या खेळाडूला महत्त्वाच्या सामन्यात महत्त्वपूर्ण स्थितीला दिलं गेलेलं हे जीवनदान. डॉट बॉल आलाय जरूर, पण आता पाहायचं आहे झेल सुटल्यानंतर समीर भोईर कशा पद्धतीने हावी होईल. यावेळेला समोर लॉफ्टेड इट, एक्स्ट्रा कव्हरला चाललाय बॉल. एक टप्पा घेत कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे कलात्मक फटका समीर भोईरच्या बॅटमधून. 4 धावा, चौकार. या चौकारासोबत सध्या खातं खुलं होतं. मागच्याच बॉलवर सुटलेला झेल आणि तदनंतर समीर भोईरची तलपलेली बॅट. प्रयत्न सुंदर होता फिल्डरचा, मात्र विनंती आहे बॉलचा पाठलाग करत असताना आपण स्वतःवरती विहित वेळ. चार धावा दाफलकावरती. चला वेळ का जातोय. टीम जनमान भुवन 3 मिनिटं 3 बॉल टाकण्यासाठी मित्र वापरात घेतलेली आहेत. पॅनल्टी इम्प्लिमेंट होईल डेफिनेटली जर 4 षटकं 20 मिनिटाच्या टाकली नाही तर. ही सूचना आपण लक्षात घ्या. वेळेचं बंधन प्रत्येक टीमसाठी आहे, वेळ कुणासाठी थांबणार नाही. यावेळेला चांगला बॉल गुडलिंतवर टप्पा पडला, थोडा खाली राहिला. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो मात्र समीर भोईरचा फसलेला आहे. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर दिसते. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूच्या रेषेमध्ये पोहोचू शकले नाही समीर. डॉट बॉल. 4 चेंडू 4 धावा अजयनं खर्च केलेल्या आहेत. स्टील टू गो. फार दूरवरचा रनअप या गोलंदाजाचा.
यावेळेला शॉर्ट ऑफ लेन टॉपेज फालेकच्या डोक्यावरून चाललाय बॉल डीप फालेक सीमारेषेच्या बाहेर लक फॅक्टर होतो आणि येतो लकी चार. समीर भोईर आणि टीम जनमान बांदिवली करता चौकार. या षटकातील हा दुसरा चौकार आलेला आहे. पूलचा प्रयत्न होता, टॉपेज घेत बॉल मागे निघाला. आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे आणि त्या क्षेत्रात बॉल अडवणं नेहमीच क्षेत्ररक्षकांसाठी जिकरीचं काम बनलेलं असतं. तो प्रयत्न फसला. चौकार. 4 धावे सहित सध्या एकंदरीत 8 धावा दाफल कव्हर. 43चा पाठलाग सुरू आहे. अजूनही 35 धाव्याची आवश्यकता मॅचमध्ये. बॉल बाकी आहेत 25. चला वेळ जास्त खर्च होतो अजय, थोडी घाई करा. यावेळेला समोर ड्राईव्ह केल्या बॉल लॉफ्टेड इट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. समीर भोईरच्या बॅटमधून हा देखना फटका, दिमागदार षटकार. झेल कोणाचा सोडला आता हा प्रश्न खरं तर गोलंदाजांना उपस्थित केला असेल. समीर भोईर सारख्या विस्फोटक विध्वंसक फलंदाजाला दिलं गेलेलं जीवनदान स्टँड अँड डिलिव्हर. अगदी लॉंग ऑफला बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉफ्टेड इट षटकार. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकाची झाली सांगता टीमची धावा संख्या आपण बघत आहोत 14 विदाउट एनी विकेट लॉस. गोलंदाजीसाठी रोहित साबले दाखल होताना पाहायला मिळत आहेत. चला रोहित वेळ जास्त घेत आहे. रोहित भोईर, रोहित साबले दोन्ही रोहितला विनंती आहे, वेळेच्या बाबतीत देखील तुमचं हितदायी नियोजन असणं बंधनकारक आहे. आतापर्यंत 7 टीम्सला फील्ड प्लेसमेंटची पेनल्टी ड्यू टू एक्स्ट्रा टाइम आपण दिली. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे मुरबाड तालुकाध्यक्ष दिनेशजी धलपे नुकताच मुख्य मंचावरती उपस्थित झालेत. दादांचं मनपूर्वक हार्दिक ससेने सहर्ष स्वागत. विनंती आहे मुख्य मंचावरती विराजमान व्हा. चौदा धावा स्कोरबोर्डवर. पहिला बॉल डॉट आलाय ओम भोईर स्ट्रायकर एंडला. यावेळेला समोर फोर्सिबल हिट क्षेत्ररक्षक थोडा दूर बॉल न काढलाय दूर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओम भोईरच्या बॅटमधून येतोय चौकार. या चौकारासहित सध्या 18 धावा स्कोरबोर्डवर. 18 ऑन बोर्ड. समोर केलं आक्रमण, समोर हल्ला केलाय, क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहील. चौकारा पाठोपाठ ओम भोईरचा आणखीन एक पलटवार षटकार. सोबत सध्या स्कोरबोर्डवर धावा संख्या आपण बघत आहोत 24. 24 धावा डॉट 46. 3 चेंडू 10 धावा ओम भोईरनं व्यक्तिगत स्कोर केलेले आहेत. यावेळेला समोर लॉफ्टेड इट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फक्त पाहतोय आणि पाहतच राहील. मात्र प्रेक्षकांना एका हातानं झेल पकडलाय. कार्बन कमाल कॅच परंतु आलाय हा दे धमाल सिक्सर. ओम भोईर सध्या समीर भोईरला इतकंच सांगतोय, तू शेर तो में बब्बर शेर और तू तूफा तो में आग का दरिया. आ देखे जरा किसमें कितना है दम जम के रखना कदम मेरे साथ या. षटकारासोबत सध्या 30 धावा दाफल कवर. आता 13 धावेची आवश्यकता. शॉर्ट ऑफ लेन पुलचा प्रयत्न टॉपेज बॉल हवेत आणि अखेर ओम भोईर आता माघारी परततोय. 5 बॉलमध्ये 16 धावेचं योगदान देत शॉर्ट बट इफेक्टिव्ह कामगिरी त्याची. पहिला धक्का जर्मन बांधवलेला. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद.
नवीन बॅटर वैभव बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. 30 धावा सध्या दाफलकावर. ओम भोईरनं मात्र त्याचं काम केलेलं आहे. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा, शॉट थडम्याला कॅच ड्रॉप, धाव हवी आहे आणि किंबहुना आता ती मिळेल देखील. सिंगल धाबे सहित ओव्हरची झाली आहे सांगता. एंड ऑफ सेकंड ओव्हर. 2 षटकांती बनल्या गेल्या त्या 31 धावा आणि आता विजयाचं समीकरण 18 चेंडू आवश्यक त्या मॅचमध्ये ती 12 धाब्याची. 18 चेंडू 12 धावा. पहिल्या डावात 42 बनल्या गेल्या. 43चा पाठलाग सुरू आहे. 2 षटकात पॉवर प्लेमध्ये चांगला स्टार्ट मिळाला आहे जनमान बांदिवलीला. विजय आता अगदी समीप आलेला आहे. मात्र 12 धावा अजूनही बनवाव्या लागतील. रोहित आता गोलंदाजीसाठी दाखल होतोय. रोहित भोईर. दोन षटकात 31 धावा बनलेल्या आहेत. 18 चेंडू 12 धावा. जो झेल सुटला तिथनं खेळ बदललेला आपण पाहिलेला आहे. स्विच इटचा अटेम्प्ट, बॅट्समन बीट, विकेट किपरही बीट, लॉंग स्टॉपला चाललाय बॉल. अंपायर सागर कपडे सिग्नल, लक फॅक्टर ऑन. बाईचा येतोय हा लकी 4 चौकार. चौकारासोबत धावा 35. फुलटॉस आणि फुलटॉस हॅमर केल्या समोर, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्षेत्ररक्षक फक्त पाहतोय आणि पाहतच राहील. ह्यूज हिट, सिक्सर. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. विजयाचा सुगंध सध्या दरवलू लागलाय. अवघ्या 2 धावेची आवश्यकता आहे. ओम तर ओम बरसला, समीर तर समीर हावी ठरला आणि आता वैभव तर वैभव देखील विस्फोट करतोय. यावेळेला ड्राईव्ह केला बॉल, बॅकलिपचा अत्यंत सुंदर वापर, गॅप मोठा आहे. विजयी चौकार. सामना संपला आणि विजयाची नोंद करत जनमान बांदिवलीनं हे टार्गेट अवघ्या 15 चेंडूत सर केलंय. अभिनंदन जनमान बांदिवली. टफ अँड हार्ड लक टीम. जनमान भुवन हँडशेक करा दोन्ही टीम आणि तदनंतरचे मैदान तुम्हाला सोडायचंय. रोहित भोईरनं 14 चेंडू 22 बनवल्या. मात्र गोलंदाजी भलतीच भरली. ओमच्या 5 चेंडू 16 धावा, समीरच्या 6 चेंडू नॉटआउट 14 धावा, तर वैभवच्या 4 चेंडू नॉटआउट 11 धावा. आणि या सामन्याचा सामनावीर पुरस्कार थोडा डिफिकल्ट आहे, पण आता तो पुरस्कार आपण जाहीर करतो. ज्यानं 1 षटक टाकलं, 1 विकेट देत अवघ्या 2 धावा दिल्या आणि फिनिशिंग टच दिला. 4 चेंडू 11